लाडक्या बहिणीचे 3,000 आले. महिलांनी एकमेकींना पेढे भरवत मानले सरकारचे आभार. माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांना 3,000 रुपयाचा पहिला हप्ता आज बँकेतील खात्यावर जमा झाला आहे. त्यामुळे जालन्यातील महिलांनी एकमेकींना पेढे भरवले आहेत. अनेक महिलांच्या बँक खात्यावर आज लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा झाला आहे. त्याचा आनंदोत्सव साजरा केला. मला म्हणजे 6 वाजता मेसेज आला. सर्वप्रथम मी मुख्यमंत्री साहेबांचं म्हणजे त्यांना खूप खूप धन्यवाद देते, कारण की त्यांनी जो शब्द दिला होता की महिलांना जी लाडकी बहीण योजना आहे ती खूप छान एक योजना त्यांनी काढली आणि त्या योजनेचा म्हणजे खूप फायदा झाला आहे. आज म्हणजे बरेच महिलांना काय म्हणजे अकाउंटला 3,000 रुपये असं अमाऊंट आलेली आहे. त्या अमाऊंटचं म्हणजे अक्षरशः तो मेसेज पाहून म्हणजे असं वाटलं की मुख्यमंत्री साहेबांनी जो शब्द दिला होता तो आज पाळला आहे. आणि खरं सांगायचं म्हणलं ना तर मुख्यमंत्री हे आमचे भाऊच आहेत. आम्हाला म्हणजे कसं आमचे लाडके भाऊ झालेत आता ते, कारण की रक्षाबंधनचं गिफ्ट आम्हाला म्हणजे 2-4 दिवसाने अगोदर दिलंय. असा कोणताच भाऊ नाहीये की रक्षाबंधनच्या दिवशी गिफ्ट देणार म्हणजे अगोदर देणारा. आमचा सख्खा भाऊ सुद्धा आम्हाला जेव्हा आम्ही ओवाळतो तेव्हाच आम्हाला पैसे टाकतो. पण आज मुख्यमंत्री साहेबांनी जो शब्द दिला होता तो आज पाळलाय. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करते. आणि मला माझ्या अकाउंटला पैसे आलेले आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना काढली त्याबद्दल सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांचे धन्यवाद करते. कारण की म्हणजे पूर्ण महिलांना एक काय झाले म्हणजे ज्या महिला गरीब आहेत त्यांना एक म्हणजे एक फुलाची पाकळी ही त्यांच्या संसाराला लाभलेली आहे. कारण की खूप संघर्ष करून काही महिला जगत आहेत. कारण की काही महिलांची खूप परिस्थिती खूप म्हणजे बिकट आहे. मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना काढली त्याचा फायदा झालाय. तर त्यामुळे त्यांचे मी धन्यवाद करते. आणि माझ्यासोबत ज्या महिला आलेल्या आहेत त्या सर्वांचे मी म्हणजे त्यांना सुद्धा सगळ्यांना पैसे आले, त्यांनी त्या सुद्धा सगळ्या मुख्यमंत्री साहेबांना धन्यवाद करणारे आहेत. माझं नाव सविता भोसले, मी माऊलीनगरमधली आहे. आणि 3,000 रुपये आले 6 वाजता. मी खोतकर भाऊचे आणि मुख्यमंत्री खूप आभार मानते. खूप गरिबी परिस्थिती आहे माझी. मी भाजीपाला विकते, 2 क्विंटलचा गाडा जोडते, पण मला खूप मदत झाली त्यांच्यावाली. मी त्यांचे कधी उपकार कधी विसरणार नाही, आहे तोपर्यंत विसरणार नाही. आणि असं नाही की दिला शब्द म्हणजे देंगे न हे करेंगे, दिलेला शब्द पाळला त्यांनी. आता विरोधकाकडून अनेक शितोडे उचलले जाते लाडक्या बहीणवरती, यांना काय सांगितलं? त्यांना काय ते वरते तेच काम असते ते हे करायचे. हे असं झालं पण त्यांनी दिलेला शब्द पाळला ना. 3,000 रुपये टाकले प्रत्येकाच्या खात्यामध्ये. अजून पुन्हा उद्या येते 2-3 दिवसामध्ये येतील. काय नाव आपलं? वंदना चौधरी, माऊलीनगर. 7 वाजता मेसेज आला, मला 3,000 रुपये माझ्या अकाउंटवर आले. काय भावना आहे तुमची? माझ्या भावना अशा आहे की 3,000 रुपये आले. खोतकर भाऊंना जे शब्द दिला होता तो शब्द पूर्ण केला. आणि एकनाथ भाऊ शिंदेनं पण जो शब्द दिला होता तो शब्द पूर्ण केला. महिलांना घरोघर 3,000 रुपये दिले. हा शब्द भाऊंना आमच्या इथे बोलले होते, तर हा शब्द पूर्ण झाला. आणि तो पण 4-5 दिवसा अगोदर रक्षाबंधनच्या. मी त्यांचे मनापासून आभार आहे. धन्यवाद. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पण धन्यवाद करते. काय नाव आपलं? शुभांगी जगन्नाथ लुंगे, शुभांगी कार्तिक सुपारकर. 7 वाजता मला मेसेज आला, 3,000 रुपये माझ्या खात्यावर आले. मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानते आणि अर्जुन भाऊ खोतकर यांचे पण आभार मानते. त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि गरजू महिलांना खूप असं आवश्यकता होती याची. त्यांच्यासाठी खूप चांगला निर्णय आहे आणि त्यांनी दिलेला शब्द पाळला. एवढे बोलून 1,500 रुपये येणार, आता काय कसं वाटतं? ते पण चांगलंच आहे. 1,500 महिना पण म्हटलं तर महिलांसाठी बराच आधार आहे त्यांच्यासाठी, मुलांसाठी त्यांच्या किंवा त्यांच्या व्यवसाय खर्चासाठी. एवढे बोलून 2 शब्द समोर. जया ज्ञानेश्वर सुपारकर. मला पैसे आल्याचा मेसेज 5 वाजेला आला आणि त्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये आले. आणि मी 2 शब्द बोलण्याच्या ऐवजी माननीय श्री मुख्यमंत्री साहेब यांना नमस्कार करते आणि त्यांचे धन्यवाद करते की त्यांनी ज्या महिलांसाठी जे वेगवेगळ्या योजना आहेत त्या पेजवरच नाही तर त्या प्रत्यक्षात घडवून आणल्या. आणि त्यामुळे मी त्यांचे खूप आभारी आहे. आणि जे गरीब महिला आहे त्यांना अत्यंत पैशाची गरज होती, तरी पण ऐन वेळेला मुख्यमंत्री साहेबांनी त्यांची मदत केली
एवढे बोलून माझे 2 शब्द काय नाव संपत. माझं नाव सावित्रा काळबंडे, माऊलीनगर.